आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत काळ्या तिखटाची. त्यासाठी आपण हा कोबी बारीक कापून घेतलेला आहे. 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपण ठेचून घालणार आहोत. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घातलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कोबी टाकणार आहोत, लसूण टाकणार आहोत आणि हळद टाकून परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून परतून घेणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत. आपण ते थोडा वेळ झाकून ठेवलं होतं. आता ते छान एकदा परतून घेणार आहोत आणि अजून थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर. ऑलमोस्ट आपला कोबी आता शिजत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काळं तिखट घालणार आहोत, थोडंसं चवीनुसार लाल तिखट, थोडीशी धने पावडर आणि थोडासा घरकुल मसाला. मी नेहमी घरकुल मसाला थोडासा वापरते, मला तो खूप आवडतो. ही बघा झाली कोबीची भाजी तयार. चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता.